तर नमस्कार मित्रांनो, आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। याआधी आपण एक जेलोसिलचं जे लिक्विड आहे अँटासिड त्याविषयी व्हिडिओ बनवला होता। तर ते जे जेलोसिल लिक्विड स्वरूपामध्ये आहे तेच अशा पद्धतीने टॅबलेट स्वरूपात देखील उपलब्ध आहेत। तर ह्या च्युएबल टॅबलेट स्वरूपात आहेत, अर्थात तुम्हाला ह्या इतर टॅबलेट प्रमाणे पाण्यासोबत खायच्या नाहीत, तर ह्या तुम्हाला चोखून किंवा फोडून चावून अशा खायच्या आहेत। तर ह्या ज्या आहेत सेम जे जेलोसिल लिक्विड मध्ये जे घटक आहेत ते यामध्ये आहेत। जेव्हा तुम्हाला ऍसिडिटीचा खूप त्रास होत असेल, पित्ताचा त्रास होत असेल, गॅसेसचा प्रॉब्लेम असेल, अशा परिस्थितीमध्ये खायचं आहे। तुम्हाला ह्या ज्या टॅबलेट्स आहेत ते फोडून खायचे आहेत, म्हणजे चावून फोडून खायचे आहेत किंवा मग चोखून खायचे आहेत। लक्षात घ्या, इतर नॉर्मल गोळ्या जसं पाण्यासोबत खातो तशा ह्या खायच्या नाहीत, चोखून खायच्या आहेत या गोळ्या। तर कशा या टॅबलेट खायच्या आहेत, तर तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला जेवल्यानंतर अर्ध्या ते 1 तासानंतर तुम्ही हे टॅबलेट्स चोखून खाऊ शकता, किंवा मग जेव्हा तुम्हाला ऍसिडिटीचे पित्ताचे जास्त लक्षणं वाटत असतील, जास्त त्रास होत असेल, अशा वेळी तुम्ही हे जे टॅबलेट्स आहेत ते खाऊ शकता। तर सेम घटक आहेत जेलोसिल लिक्विडमध्ये जे घटक आहेत तेच या जेलोसिल टॅबलेट्स मध्ये आहेत, फक्त या च्युएबल टॅबलेट आहेत, अर्थात तुम्हाला त्या चोखून किंवा फोडून खायच्या आहेत। नॉर्मल गोळ्यांप्रमाणे पाणी घेऊन खायचं नाही आहे, चोखून किंवा फोडून खायच्या आहेत। तर पित्तासाठी खूप चांगल्या प्रकारे या गोळ्या काम करतात। पित्ताचा त्रास, गॅसेसचा त्रास होत असेल तर या गोळ्या तुम्ही वापरू शकता। हे ओटीसी प्रोडक्ट आहे, अर्थात तुम्हाला हे खरेदी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागणार नाही, पण तरी पण जास्त याचा डोस घ्यायचा नाही। जेव्हा जास्त त्रास पित्ताचा होत असेल अशा वेळी तुम्ही या गोळ्या खाऊ शकता। साधारणपणे 16 रुपयांपर्यंत तुम्हाला या 15 टॅबलेट्स भेटतील। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे कळवा। आणखीन कोणत्या औषधांची माहिती हवी असेल ती कळवा, त्यावर आम्ही व्हिडिओ बनवू। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। आणि आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच औषधांची नवनवीन माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील। धन्यवाद।